प्रत्येक बहिणीसाठी आणि भावासाठी हा सण किती महत्वाचा असतो हे खरंच. ज्या बहिणीला भाऊ असून पण तिच्यापर्यंत येत नाही ना तिलाच माहिती असतं. आई बाप संपल्यावर खरंच माहेर घर संपून जातं का असं वाटतं ना. काय ते खरंच लहानपणाचे दिवस होते. रक्षाबंधनच्या दिवशी आम्ही एकमेकाला बहीण भावाला भांडायचो, तुम्हाला काय घेशील तुम्हाला काय घेशील. आता अशी गंमत झाली का रक्षाबंधन कधी येतं जातं कधी ते पण कळत नाही. आज तिच्याकडे पैसा होता सगळं होतं तर भाऊ घ्यायला आला आणि आपलं बघा. आय, आय. काय हो आले. हा अरे, तू का डोळ्यात पाणी आणती? नाही नाही अशीच बसली होती. ते एकटी बघ ती कुठे गेली? ती गेली रक्षाबंधन आहे ना मग माहेराला गेली. कोण आलं घ्यायला तिला? तिचा भाऊ आलेला होता. तिचा भाऊ आलता काय? हो. हा हा हा. ऐका ना कोण? मी रक्षाबंधनला जाऊ का. आता तिकडे कोण राहिले तुला काय त्यांच्या जवळ? हा काही येडापणा करते काही बस दे करत.